हाय, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक नॉर्मल राऊंड कट दाखवणार आहे। त्यात ह्या मुलीचा आधी बॉय कट होता, तिला फक्त एक एक्स्ट्राचे जे हेअर्स वाढलेले आहेत ते राऊंड शेपमध्ये ट्रिम करायचे आहे। तर त्यासाठी मी आधी गाईडलाईन सिलेक्ट करून घेतली, त्यांना किती लेंथ कमी करायची आहे ते ठरवून 0 डिग्रीवर मी स्ट्रेट केस कापायला सुरुवात केली। पूर्ण एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत व्यवस्थित स्ट्रेट लाईन कट करून घेतली। त्यानंतर कानाकडील बाजूला येऊन ती बट कानामध्ये धरली, कारण की कसं आहे की कात्री कानाला लागायची शक्यता असते, त्यामुळे तिथे जरा सांभाळूनच केस कापावे। शक्यतो आपल्या बोटांचाच वापर इथे करावा, जेणेकरून तिथं कान दुमडता येतो आपल्याला आणि मग आपल्याला तिथे व्यवस्थित केस कापता येतील। नंतर तिथे व्यवस्थित लाईन कट करून घ्यावी। त्याचप्रमाणे कानाच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा ह्याचप्रमाणे केस कापावेत। तर कानाला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यावी। दरवेळेला केस व्यवस्थित विंचरत जावे, कारण काय होतं, आपण राऊंड कट करताना केस थोडेफार खालीवर कट होतात आपल्याकडून, त्यामुळे दरवेळेला केस व्यवस्थित विंचरत जावे आणि हळूहळू राऊंड कट द्यायला सुरुवात करावी। आता कपाळावरील केस कापावे। कपाळावरील केस जास्त कट न करता फक्त आयब्रोच्या थोडंसं वर कापावे केस, आणि मग ते दोन्ही साईडला त्या मर्ज करून घ्याव्यात आणि पूर्ण राऊंड कट अशा प्रकारे दिसतो। आता साईड पार्टिशन करून घ्यावे आणि थोडेसे मध्ये पण जास्तीचे केस वाढलेले असतात ते पण आपण कट करावे। त्यासाठी 90 डिग्रीमध्ये केस ते कट करावे। राऊंड सेक्शनवर येऊन सर्व सेक्शन्स हे 90 डिग्रीवरतीच कट करावे। खूपच केस कापायचे नाही, फक्त नॉर्मल ट्रिमिंग करावे, नाही तर मग तो बॉय कट होईल। आपल्याला हा पूर्ण राऊंड शेप द्यायचा आहे। नाईंटी डिग्रीवर अशा प्रकारे केस कापत आपण पूर्ण क्राउन सेक्शन अशा पद्धतीने कट करावा। कानाच्या वरील पण केस असेच उचलून कापावे।
आता बॅक साईडला येऊन बॅक साईडचे केससुद्धा असेच 90 डिग्रीमध्ये उचलून कट करावे आणि अशा प्रकारे बॅक साईड पण कंप्लीट करून घ्यावी. आता ट्रिमरच्या साहाय्याने मानेवरील केस काढून घ्यावे. त्यामुळे आपला हेअर कट एकदम क्लीन आणि नीट दिसतो. ट्रिमर वापरल्यामुळे लहान मुलांना कट वगैरे बसण्याची भीती नसते. त्यामुळे तुम्ही चांगल्या क्वालिटीचा ट्रिमर इथे वापरा. तर अशा प्रकारे मी हा राऊंड कट केला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.